बघा, टॉपिक नंबर सेकंड, क्रॉपिंग सिस्टम अँड पॅटर्न. तर रिसेंट लेक्चरमध्ये आपण मोनोक्रॉपिंग आणि मल्टिपल क्रॉपिंग ह्या दोन कन्सेप्ट आपण बघितल्या होत्या. त्यामध्ये मल्टिपल क्रॉपिंग मध्ये आपण पहिल्या दोन कन्सेप्ट आपण बघितल्या. पहिले दोन टाईप आपण बघितले, ते म्हणजे इंटरक्रॉपिंग अँड मिक्स्ड क्रॉपिंग. ठीक आहे. सो इंटरक्रॉपिंग मध्ये आपण इंटरक्रॉपिंगचे अगेन 4 टाईप पडतात. त्या 4 टाईप मधले पहिले 2 टाईप जे आहेत ते 2 टाईप आपण बघितले. सॉरी, पहिले 3 टाईप जे आहेत ते 3 टाईप आपण बघितलेले आहेत. सो व्हॉट इज इंटरक्रॉपिंग? इंटरक्रॉपिंग म्हणजे काय? ग्रोइंग 2 or more crops on the same piece of land with a definite row arrangement or fixed ratio. 2 किंवा 2 पेक्षा जास्त क्रॉप एकाच जमिनीवरती एकाच वर्षामध्ये रो अरेंजमेंट आणि फिक्स्ड रेशो वापरून लावणे. त्याचे 2 एक्झाम्पल आपण बघितले. व्हीट प्लस मस्टर्ड इज इक्वल टू 9:1 रेशो आणि सिटारिया प्लस रेड ग्राम इज इक्वल टू 5:1 रेशो. याच्या विरुद्ध आपण मिक्स्ड फार्मिंग आपण बघितली, सॉरी मिक्स्ड क्रॉपिंग आपण बघितली. ग्रोइंग 2 or more crops on the same piece of land without definite row arrangement or fixed ratio. ठीक आहे. आणि जनरली आपण मिक्स्ड क्रॉपिंग म्हणजे सोईंगची मेथड जी आहे ती ब्रॉडकास्टिंग मेथड यूज करतो. ठीक आहे. आणि आपण बघितलं की मिक्स्ड क्रॉपिंगचा सगळ्यात पहिला सायंटिफिक स्टडी जो आहे तो ला फ्लेटझेने केला 1928 ला. ठीक आहे. देन आपण इंटरक्रॉपिंग मध्ये इंटरक्रॉपिंगचे 4 टाईप बघितले. 4 पैकी पहिले 3 टाईप आपण बघितलेले आहेत. त्यामध्ये कोणते? पहिलाच टाईप आपण बघितला पॅरलल क्रॉपिंग. पॅरलल क्रॉपिंग म्हणजे काय? असे क्रॉप किंवा असे क्रॉप इंटरक्रॉपिंग करायचे ज्यांच्यामध्ये ज्यांचा नॅचरल हॅबिट जो आहे तो वेगळा आहे आणि त्यांच्यामध्ये झिरो कॉम्पिटिशन आहे. ठीक आहे. म्हणजे आपण इथे बघितलं की असे 2 क्रॉप आपण लावतो जे एकमेकाला पॅरलल असतात, म्हणजे जे कधीही कॉम्पिटिशन करत नाहीत आणि त्यांची जी न्यूट्रिएंटची डिमांड आहे ती वेगवेगळी असते. त्यामुळे दोघांमध्ये कॉम्पिटिशन होत नाही. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आपण बघितलं होतं उर्द किंवा मूग जे आहे त्याला पीक न्यूट्रिएंट डिमांडचे आहे 30 to 35 डेज ऑफ सोईंग, म्हणजे सोईंग नंतर 30 ते 35 दिवस. आणि मेजची जी आहे ती आहे सोईंग नंतर 50 दिवस. त्यामुळे दोघांची न्यूट्रिएंट डिमांड वेगवेगळी आहे. ठीक आहे. सो दोघांमध्ये कॉम्पिटिशन होणार नाही आणि इंटरक्रॉपिंग याच्यामध्ये चांगली येईल. देन सेकंड आपण बघितलं कॅम्पेनियन क्रॉपिंग. कॅम्पेनियन क्रॉपिंग मध्ये आपण काय बघितलं की असे 2 क्रॉप ग्रो करायचे की जे एकटे ग्रो केल्यानंतरही तेवढीच यील्ड देतात आणि त्यांची इंटरक्रॉपिंग केल्यानंतरही ते तेवढीच यील्ड देतात. असे क्रॉप म्हणजे कॅम्पेनियन क्रॉप आपण बघितले. थर्ड कन्सेप्ट आपण बघितली मल्टी स्टोराईड, मल्टी लेवल किंवा मल्टी टायर्ड क्रॉपिंग. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं? असे क्रॉप आपण लावतो. ठीक आहे. असे क्रॉप आपण लावतो ज्यांची डिफरंट हाईट असते आणि डिफरंट रुटिंग पॅटर्न असतो. वेगवेगळे हाईट असणारे आणि वेगवेगळे रुटिंग पॅटर्न असणारे क्रॉप जे आहे ते आपण मल्टी स्टोरेड, मल्टी टायर्ड, मल्टी लेवल क्रॉपिंग मध्ये आपण लावतो. आणि इंटरक्रॉपिंगचा चौथा टाईप आहे सिनर्जेटिक क्रॉपिंग. चौथा टाईप आहे सिनर्जेटिक क्रॉपिंग. याच्यामध्ये काय होतं बघा, the yields of both crops are higher than their pure crops on a unit area basis. आता हे जे आहे हे कॅम्पेनियन क्रॉपिंगच्या विरुद्ध कन्सेप्ट आहे. सिनर्जेटिक क्रॉपिंग जी आहे ती कॅम्पेनियन क्रॉपिंगच्या विरुद्ध कन्सेप्ट आहे. कॅम्पेनियन क्रॉपिंग मध्ये काय होतं की दोन्ही जे क्रॉप आहेत त्यांची यील्ड आपल्याला एकटे ग्रो केल्यानंतरही तेवढीच भेटते आणि एकत्र ग्रो केल्यानंतरही तेवढीच भेटते. त्या विरुद्ध सिनर्जेटिक मध्ये काय होतं की दोघांची यील्ड जी आहे ती एकटे ग्रो केल्यानंतर जेवढी यील्ड भेटते त्याच्यापेक्षा जास्त यील्ड जी आहे ते दोन्ही एकत्र केल्यानंतर आपल्याला भेटते. ठीक आहे. म्हणजे सपोज मी व्हीट आणि मस्टर्ड सिंगल सिंगल लावलेले आहे. ठीक आहे. इथे मी व्हीट लावलाय, इथे मी मस्टर्ड लावलाय. समजा इथे मला 30 क्विंटल प्रोडक्शन भेटले, तर 10 क्विंटल प्रोडक्शन भेटलेलं आहे. वेगवेगळे लावलेत मी. आणि जर मी व्हीट आणि मस्टर्ड काय केलं, इंटरक्रॉप केला, तर मला व्हीटची जी यील्ड आहे ती 30 क्विंटल पेक्षा जास्त भेटणार, म्हणजे 40-50 क्विंटल भेटणार. आणि मस्टर्डची जी यील्ड आहे ती 10 क्विंटल पेक्षा जास्त भेटणार, म्हणजे 20-30 क्विंटल भेटणार. ठीक आहे. हे म्हणजे काय, सिनर्जेटिक क्रॉपिंग आहे. म्हणजे ते क्रॉप्स सिंगली ग्रो करण्यापेक्षा
इंटरक्रॉप केल्यानंतर त्यांची यील्ड आपल्याला जास्त भेटते. अशी क्रॉपिंग म्हणजे सिनर्जेटिक क्रॉपिंग. ठीक आहे. याच्यामध्ये एक्झाम्पल आहे शुगर केन प्लस पोटॅटो. जर आपण शुगर केन सिंगल लावला आणि पोटॅटो सिंगल लावला तर त्या सिंगल क्रॉपिंग सोलो क्रॉपिंग पेक्षा जास्त यील्ड आपल्याला हे दोन्ही एकत्र लावल्यावर भेटेल. ठीक आहे. हे दोन्ही एकत्र लावल्यावर जास्त यील्ड आपल्याला भेटणार आहे. बघा, on the basis of percent of plant population used for each crop in intercropping system, intercropping is of two types, with additive and replacement series. ठीक आहे. ऑन द बेसिस ऑफ पर्सेंट ऑफ प्लांट पॉप्युलेशन युज्ड फॉर इच क्रॉप, म्हणजे प्रत्येक क्रॉपचे किती प्लांट पॉप्युलेशन आपण यूज करतो, प्रत्येक क्रॉपची किती पर्सेंट प्लांट पॉप्युलेशन आपण यूज करतो, या बेसिसवरती सिनर्जेटिक क्रॉपिंगचे दोन टाईप पडतात. या बेसिसवरती सिनर्जेटिक क्रॉपिंगचे दोन टाईप पडतात. कोणते? पहिला ॲडिटिव्ह सिरीज आणि दुसरा रिप्लेसमेंट सिरीज. पहिला ॲडिटिव्ह सिरीज आणि दुसरा रिप्लेसमेंट सिरीज. ॲडिटिव्ह सिरीज मध्ये काय होतं बघा, इन सच टाइप ऑफ इंटरक्रॉपिंग वन क्रॉप इज मेन क्रॉप और बेस क्रॉप. एक क्रॉप जो आहे तो काय असतो, मेन क्रॉप असतो किंवा बेस क्रॉप असतो. म्हणजे कोण हो, की मेन क्रॉप जो आपल्याला पाहिजे. ठीक आहे. किंवा मेन क्रॉप ज्याची यील्ड आपल्याला पाहिजे. बाकी दुसरा क्रॉप आपण कोणता लावतो त्याच्याने काही आपल्याला घेणं घेणं नाहीये. ठीक आहे. सो एक क्रॉप याच्यामध्ये मेन क्रॉप असतो किंवा बेस क्रॉप असतो, अँड अनदर क्रॉप इज इंटरक्रॉप. आणि दुसरा क्रॉप जो आहे तो इंटरक्रॉप असतो, म्हणजे याच्यामध्ये लावलेला दुसरा क्रॉप. आपण मेन फोकस कशावरती करतो, या मेन क्रॉप किंवा बेस क्रॉप वरती आपण फोकस करतो. इंटरक्रॉप वरती आपण एवढं फोकस करत नाही. सो इंटरक्रॉप इज इंट्रोड्युस्ड इंटू बेस क्रॉप म्हणजेच मेन क्रॉप बाय ऍडजस्टिंग और चेंजिंग क्रॉप जॉमेट्री. आपण काय करतो, आपल्या मेन क्रॉप मध्ये इंटरक्रॉप जो आहे तो ऍडजस्ट करून लावतो आपण, म्हणजे लावायचा म्हणून लावतो आपण. ठीक आहे. जो इंटरक्रॉप आहे तो आपण आपल्या मेन क्रॉप मध्ये किंवा बेस क्रॉप मध्ये ऍडजस्ट करून लावतो, म्हणजेच लावायचा म्हणून लावतो आपण तो. दॅट इज ऍडिशन ऑफ इंटरक्रॉप टू द बेस क्रॉप. बेस क्रॉप म्हणजेच मेन क्रॉप. ठीक आहे. म्हणजे मेन क्रॉप याच्यावरती आपण फोकस केलेला आहे. हियर plant population of base crop is same to what recommended population in pure stand, whereas that of intercrop is less. इथं काय होतं, मेन क्रॉपची जी पॉप्युलेशन आहे ती तेवढीच असते जेवढी एकटे ग्रो करताना आपण वापरतो. का तर आपल्याला मेन क्रॉपच पाहिजे, आपण इंटरक्रॉप वरती फोकस करत नाहीये. उलटा इंटरक्रॉप जो आहे आपण या आपल्या क्रॉप मध्ये आपण काय करतो, ऍडजस्ट करतो, लावायचा म्हणून आपण लावतो. ठीक आहे. सो याच्यामध्ये मेन क्रॉपिंग किंवा बेस क्रॉपची जी पॉप्युलेशन आहे ती सेम असते, जेवढी आपण सिंगल ग्रो केल्यानंतर वापरतो. आणि जो इंटरक्रॉप आहे तो आपण त्याची पॉप्युलेशन जी आहे ती कमी वापरतो. समजा मला शुगर केन मध्ये मला 5 रो लावायचे, ठीक आहे. तर शुगर केन सिंगल जर मी लावला असता तर सपोज मला त्याच्या 5 लाईन लावायच्या, तर ज्यावेळेस शुगर केन आणि पोटॅटो मी मिक्स करेन त्यावेळेस सुद्धा मी 5च लाईन शुगर केनच्या लावेन. ठीक आहे. शुगर केन मी एकटा जरी लावला तरी 5 लाईन लावेन, आणि शुगर केन इंटरक्रॉप जरी केला तरी मी 5च लाईन लावेन. ठीक आहे. त्या उलट बघा, पोटॅटो जर मी सिंगल ग्रो करायचं असेल तर मी 5 लाईन लावेन. पण पोटॅटो जर मला इंटरक्रॉप करायचा असेल शुगर केन मध्ये, पोटॅटो हा इंटरक्रॉप म्हणून आपण यूज करतो, मेन क्रॉप म्हणून यूज करतो का नाही, तर पोटॅटोचे मी 1-2 लाईन कुठं तर लावेन ह्याच्यामध्ये. पोटॅटोच्या मी 1-2 लावेन लाईन, जस्ट ऍडजस्ट करण्यासाठी. ठीक आहे. सो सांगायचा उद्देश काय, की ऍडिटिव्ह सिरीज मध्ये एक असतो मेन क्रॉप किंवा बेस क्रॉप आणि दुसरा असतो इंटरक्रॉप. ऍडिटिव्ह सिरीज मध्ये एक असतो मेन क्रॉप किंवा बेस क्रॉप आणि दुसरा असतो इंटरक्रॉप. मेन क्रॉप किंवा बेस क्रॉपची जी पॉप्युलेशन आहे ती पॉप्युलेशन सिंगल ग्रो केल्यानंतर जेवढी वापरतो तेवढीच असते. मेन क्रॉप किंवा बेस क्रॉपची जी पॉप्युलेशन आहे सिंगल ग्रो केल्यानंतर जेवढी असते तेवढीच असते, आणि इंटरक्रॉपची पॉप्युलेशन मात्र आपण इथे कमी यूज करतो. इंटरक्रॉप ही पॉप्युलेशन जी आहे ती आपण कमी यूज करतो. देन क्रॉपिंग हजबंड्री इज अकॉर्डिंग टू बेस क्रॉप. क्रॉपिंग हजबंड्री म्हणजे काय, क्रॉपची जी काळजी घेतो आपण, ठीक आहे, ती काळजी कोणाचा विचार करून घेतो, मेन क्रॉप किंवा बेस क्रॉप. ठीक आहे. मेन क्रॉप किंवा बेस क्रॉप म्हणजे आपल्या फील्डमध्ये जे काही मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस होत आहेत, ठीक आहे, ते आपल्या मेन क्रॉपला किंवा बेस क्रॉपला कोणकोणत्या मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसची गरज आहे
त्याच मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आपण फॉलो करतो. सपोज पोटॅटोला एखाद्या मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसची गरज आहे, पण ते मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आपण करू शकत नाही, तर आपण एवढा फोकस करत नाही त्या मॅनेजमेंट प्रॅक्टिसवरती. का? तर तो इंटरक्रॉप आहे. पण जर आपल्या मेन क्रॉपला किंवा बेस क्रॉपला एखादा मॅनेजमेंट प्रॅक्टिस पाहिजे, ती आपल्याकडे अवेलेबल नाहीये, तर ती आपण अवेलेबल करून घेतो आणि ती मॅनेजमेंट प्रॅक्टिस आपण करतोच. का? मेन क्रॉप आहे किंवा बेस क्रॉप आहे, आपल्याला यील्ड त्याच्यापासूनच जास्त पाहिजे. ठीक आहे. सो क्रॉप हजबंड्री इज अकॉर्डिंग टू बेस क्रॉप म्हणजे काय? आपला मेन क्रॉपला किंवा बेस क्रॉपला जे लागणार आहे ते सगळं आपण तिथे प्रोव्हाइड करतो. आपण इंटरक्रॉपचा एवढा विचार करत नाही. ठीक आहे. नंतर दिस टाईप ऑफ इंटरक्रॉपिंग इज प्रिव्हॅलंट इन इंडिया. भारतामध्ये अशा प्रकारची शेती केली जाते. अँड इट्स मेन ऑब्जेक्टिव्ह इज टू गेट ॲडिशनल इन्कम अँड टू कव्हर रिस्क. याचा मेन उद्देश काय असतो? की ॲडिशनल इन्कम भेटावा आपल्याला आणि रिस्क कव्हर व्हावा. सो ॲडिशनल इन्कम कसं भेटेल हो? समजा शुगर केन आणि पोटॅटो लावलाय मी, आणि पोटॅटोकडून मला काहीच अपेक्षा नाहीत. पोटॅटोची यील्ड एवढी यावी तेवढी यावी. मला फक्त यील्ड कशाची पाहिजे? शुगर केनची. समजा शुगर केनची 1 टन यील्ड येत असेल, ठीक आहे, तर पोटॅटोची समजा 10-15 किलो जरी आली तरी बास झालं. ठीक आहे. म्हणजे नसण्यापेक्षा काहीतरी असलेलं चांगलं. असं म्हणून आपण काय करतो? या इंटरक्रॉपिंगमध्ये आपण इंटरक्रॉप यूज करतो. आणि अजून काय हो? ठीक आहे. टू कव्हर रिस्क. सपोज चुकून शुगर केनवरती एखादा डिसीजच आला किंवा शुगर केन पूर्णपणे फेल झाला, तर त्या ठिकाणी पूर्णपणे क्रॉप फेल्युअर झाल्यानंतर जे नुकसान होणार आहे, त्याऐवजी ॲटलिस्ट पोटॅटोच्या 10-15 किलोच्या उत्पादनावरती तरी आपला काय होतं? थोडाफार फायदा होतो. म्हणून आपण काय करतो? की मेन क्रॉपमध्ये किंवा बेस क्रॉपमध्ये एक इंटरक्रॉप आपण यूज करतो, जेणेकरून ॲडिशनल इन्कम आपल्याला भेटावं आणि रिस्क जो आहे तो रिस्क कव्हर व्हावा. ठीक आहे. एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल, सोइंग ऑफ पोटॅटो इन द फील्ड ऑफ शुगर केन इन बिटवीन रोज ऑफ केन ॲट 90 सेंटीमीटर. ठीक आहे. म्हणजे 2 रोमध्ये 90 सेंटीमीटर डिस्टन्स ठेवून काय करायचं? शुगर केनच्या मध्ये पोटॅटो लावतो आपण. बघा, या ज्या आहेत या शुगर केनच्या लाईन आहेत. ठीक आहे. या ज्या आहेत या शुगर केनच्या लाईन आहे, आणि या शुगर केनच्या 2 लाईन मध्ये आपण काय करतोय? पोटॅटो लावतोय आपण. ठीक आहे. पोटॅटो लावतोय आपण. किती? दोघांमध्ये 90 सेंटीमीटर एवढा डिस्टन्स ठेवून. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट ॲडिटिव्ह सिरीज. ॲडिटिव्ह सिरीज महत्त्वाची. ठीक आहे. सो बघा, ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं? याच्यामध्ये एक मेन क्रॉप असतो, बेस क्रॉप. मेन क्रॉप किंवा बेस क्रॉप असतो. त्याच्यामध्ये दुसरा आपण इंटरक्रॉप यूज करतो. त्याच्यामध्ये मेन क्रॉप किंवा बेस क्रॉपची पॉप्युलेशन ही तेवढीच असते जेवढी ते एकटे ग्रो केल्यानंतर आपण यूज करतो. आणि इंटरक्रॉपची पॉप्युलेशन मात्र आपण इथं कमी यूज करतो. देन क्रॉपिंग हजबंड्री जी आहे ती मेन क्रॉप किंवा बेस क्रॉप नुसार असते. ठीक आहे. इंटरक्रॉप नुसार नसते. आणि ह्याचे 2 उद्देश आहेत, की ॲडिशनल इन्कम जास्तीत जास्त भेटावा आणि रिस्क कव्हर व्हावा. आणि ह्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे शुगर केन प्लस पोटॅटो इन बिटवीन डिस्टन्स 90 सेंटीमीटर. आणि अजून एक ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवायचं, LER याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह विचारतात. LER. LER ऑफ ॲडिशनल सिरीज, ॲडिशनल रिप्लेसमेंट, ॲडिशनल सिरीज, सॉरी ॲडिटिव्ह सिरीज हा ऑलवेज ग्रेटर दॅन 1 असतो. ठीक आहे. ऑलवेज ग्रेटर दॅन 1 असतो. लँड इक्विव्हॅलंट रेशो जो आहे तो ॲडिटिव्ह सिरीजमध्ये ऑलवेज ग्रेटर दॅन 1 असतो, मोर दॅन 1 असतो. हा ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवायचा. LER जो आहे, लँड इक्विव्हॅलंट रेशो जो आहे तो ॲडिटिव्ह सिरीजचा ऑलवेज मोर दॅन 1, ग्रेटर दॅन 1 असतो. याच ठिकाणी रिप्लेसमेंट सिरीजचा जो LER आहे, रिप्लेसमेंट सिरीजचा जो LER आहे तो ऑलवेज लेस दॅन 1 असतो. ऑलवेज लेस दॅन 1 असतो. हे 2 ऑब्जेक्टिव्ह या ॲडिटिव्ह सिरीज आणि रिप्लेसमेंट सिरीज वरती विचारले जातात. ठीक आहे. सो बघा, रिप्लेसमेंट सिरीज इंटरक्रॉपिंग. या रिप्लेसमेंट सिरीज मध्ये काय केलं जातं? बोथ दी क्रॉप्स आर कंपोनंट क्रॉप्स. याच्यामध्ये आता जे दोन्ही क्रॉप आहेत ना ते कंपोनंट क्रॉप असतात. म्हणजे मेन क्रॉप आणि इंटरक्रॉप अशी काही भानगड नाही. काय असतं? दोन्ही कंपोनंट क्रॉप असतात, म्हणजे दोन्हीला समान महत्त्व असतं इथं. नायदर इज द बेस क्रॉप नॉर इज द इंटरक्रॉप. कुठलाही बेस क्रॉप किंवा मेन क्रॉप नसतो आणि कुठलाही इंटरक्रॉप नसतो. ठीक आहे. इट मीन्स the plant population of both component crop is less than their recommendation population in pure stand. आपण ॲडिटिव्ह सिरीजमध्ये काय करत होतो? मेन क्रॉप किंवा बेस क्रॉप आहे त्याची जी पॉप्युलेशन आहे ती तेवढीच वापरत होतो जेवढं ते एकटे ग्रो करणार नाही.
करताना आपण वापरतो आणि इंटरक्रॉपची पॉप्युलेशन आपण कमी वापरत होतो. आता इथे आपण काय करतोय, दोन्ही जे कंपोनंट क्रॉप आहेत त्या दोन्ही कंपोनंट क्रॉपची पॉप्युलेशन आपण इथे कमी यूज करतोय. जेवढे आपण एकटे ग्रो करताना यूज करत होतो त्यापेक्षा कमी यूज करतोय दोन्ही क्रॉपचे प्लांट पॉप्युलेशन. ठीक आहे. रिप्लेसमेंट सिरीज मध्ये आपण काय करतो, दोन्ही कंपोनंट क्रॉप जे आहेत त्या कंपोनंट क्रॉपची पॉप्युलेशन जे आहे ते आपण त्यांच्या प्युअर स्टँडपेक्षा कमी वापरतो. ठीक आहे. अँड सच टाईप इज वाइडली प्रॅक्टिस इन वेस्टर्न कंट्रीज. वेस्टर्न कंट्रीज मध्ये हा प्रकार काय केला जातो, वापरला जातो. सो लक्षात ठेवा, सिनर्जेटिक क्रॉपिंग मध्ये आपण काय बघितलं, की जे दोन क्रॉप आहेत त्या दोन क्रॉपची यील्ड ते सिंगल ग्रो केल्यानंतर जेवढी भेटते त्यापेक्षा जास्त भेटते ज्यावेळेस त्यांची इंटरक्रॉपिंग आपण करतो. सिनर्जेटिक क्रॉपिंगचे दोन टाईप, ऍडिटिव्ह सिरीज, रिप्लेसमेंट सिरीज. ऍडिटिव्ह सिरीज मध्ये एक इंटरक्रॉप असतो, बेस क्रॉप असतो आणि एक इंटरक्रॉप असतो, एक बेस क्रॉप किंवा मेन क्रॉप असतो. त्याच्यामध्ये क्रॉप हाऊसमध्ये जी आहे ती मेन क्रॉप नुसार असते आणि प्लांट पॉप्युलेशन जी आहे ती आपण मेन क्रॉप किंवा बेस क्रॉपची आहे तशी वापरतो आणि इंटरक्रॉपची आपण कमी वापरतो. ठीक आहे. ऍडिटिव्ह सिरीज जी आहे ती इंडियामध्ये मोस्टली यूज केली जाते. लक्षात ठेवा, ऍडिटिव्ह सिरीज जी आहे ती इंडियामध्ये मोस्टली यूज केली जाते आणि रिप्लेसमेंट सिरीज जी आहे ती वेस्टर्न कंट्रीमध्ये, पाश्चिमात्य देशांमध्ये जास्त वापरली जाते. डिफरन्स लक्षात ठेवा. गेलियर जो आहे ऍडिटिव्ह सिरीजचा मोर दॅन 1 आहे आणि रिप्लेसमेंट सिरीजचा लेस दॅन 1 आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. दिस इज ऑल अबाउट 4 टाइप्स ऑफ इंटरक्रॉपिंग. इंटरक्रॉपिंगचे 4 टाईप आपण बघत होतो. मल्टिपल क्रॉपिंग, मल्टिपल क्रॉपिंग मध्ये पहिला टाईप इंटरक्रॉपिंग. इंटरक्रॉपिंग मध्ये पहिले त्याचे 4 टाईप कोणते, पॅरलल क्रॉपिंग म्हणजे डिफरंट नॅचरल हॅबिट अँड झिरो कॉम्पिटिशन असणारे. कॅम्पेनियन क्रॉपिंग म्हणजे काय तर दोघांची जी यील्ड आहे ती सिंगल ग्रो केल्यानंतर जेवढी येते तेवढीच इंटरक्रॉप केल्यानंतर येते. तिसरा जो आहे मल्टीस्पर्ड, मल्टीलेवल, मल्टीटायर, याच्यामध्ये आपण डिफरंट हाईट पॅटर्न आणि रुटिंग पॅटर्न असणारे क्रॉप आपण लावतो. चौथा आहे सिनर्जेटिक क्रॉपिंग. सिनर्जेटिक क्रॉपिंग मध्ये आपण असे क्रॉप लावतो की ज्यांची यील्ड जी आहे ती सिंगल ग्रो केल्यानंतर जेवढी भेटते त्यापेक्षा जास्त यील्ड आपल्याला इंटरक्रॉप केल्यानंतर भेटते. त्याचे 2 टाईप, ऍडिटिव्ह सिरीज, रिप्लेसमेंट सिरीज आपण बघितले. देन इथे इंटरक्रॉपिंग हा टाईप संपतो. इंटरक्रॉपिंग हा टाईप संपतो. बघा, एकच मिनिट हा. आता रिप्लेसमेंट सिरीजचं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. याच्यामध्ये काय केलं जातं, हिअर 10th row of wheat crop is replaced by mustard. 10वी जी रो आहे ही मस्टर्डची लावतो. पण 9 लाईन व्हीटच्या लावल्यानंतर 10वी लाईन जी आहे ती मस्टर्डची लावतो. अँड रो टू रो डिस्टन्स ऑफ व्हीट क्रॉप इज समवॉट रिड्यूस्ड टू ऍडजस्ट मस्टर्ड क्रॉप. रो टू रो डिस्टन्स जो आहे व्हीटचा तो आपण काय करतो, ऍडजस्ट करतो मस्टर्ड क्रॉप लावण्यासाठी. ठीक आहे. सो हे काय होते, 4 टाईप इंटरक्रॉपिंगचे. 4 टाईप इंटरक्रॉपिंगचे. आता आपण बघूया नेक्स्ट पॉइंट, प्री रिक्विसाइट ऑफ सक्सेसफुल इंटरक्रॉपिंग. काल सांगितलं होतं तुम्हाला, प्री म्हणजे अगोदर, रिक्वी मीन्स रिक्वायरमेंट. म्हणजे इंटरक्रॉपिंग सक्सेसफुल होण्यासाठी काय रिक्वायरमेंट आहेत अगोदर काय रिक्वायरमेंट आहेत त्या आपण बघूया. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंटरक्रॉपिंग इज टू गेट हायर प्रोडक्टिव्हिटी पर युनिट एरिया. ठीक आहे. मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे इंटरक्रॉपिंगचा, हायर प्रोडक्टिव्हिटी भेटली पाहिजे आपल्याला पर युनिट एरिया. आणि इन ऍडिशन स्टॅबिलिटी इन प्रोडक्शन मध्ये स्टॅबिलिटी भेटली पाहिजे, स्थिरता आली पाहिजे. ठीक आहे. नंतर इंटरक्रॉपिंग युटिलायझेस रिसोर्सेस इफिशियंटली. जर आपण इंटरक्रॉपिंग केली तर हे इंटरक्रॉपिंग काय करते, जे रिसोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत ते रिसोर्सेसचा योग्य वापर करते, इफिशियंट वापर करते, पाहिजे तेवढा वापर करते. ठीक आहे. देर आर सर्टन इम्पॉर्टंट प्रिरिक्विसाइट्स ऑफ इंटरक्रॉपिंग. अजून खाली काही गोष्टी दिलेल्या आहेत, या गरजा महत्वाच्या आहेत. तर ह्या रिक्वायरमेंट फुलफिल होणं गरजेचं आहे, तरच इंटरक्रॉपिंग जी आहे ती सक्सेसफुल होऊ शकते. ठीक आहे. सो बघा, पहिली काय इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट, द टाइम ऑफ पीक न्यूट्रिएंट डिमांड ऑफ कंपोनंट क्रॉप शुड नॉट ओव्हरलॅप. पीक न्यूट्रिएंट डिमांडचा जो टाइम आहे तो ओव्हरलॅप नाही झाला पाहिजे. म्हणजे दोन्ही क्रॉपला एकाच वेळेस भूक नाही लागली पाहिजे. दोन्ही क्रॉपला एकाच वेळेस भूक नाही लागली पाहिजे. दोघांचे जे रिक्वायरमेंट आहे, ठीक आहे, म्हणजे पीक न्यूट्रिएंट डिमांड जी आहे ती डिमांड काय व्हायला पाहिजे, व्हॅरी व्हायला पाहिजे. आणि त्या जर ओव्हरलॅप झाल्या तर दोघांमध्ये कॉम्पिटिशन होणार, दोघांमध्ये कॉम्पिटिशन झाली की आपल्याला यील्ड कमी भेटणार. सो काय सांगितले,
की दोन्ही कंपोनंट क्रॉप जे आहेत त्यांचे पीक न्यूट्रिएंट डिमांड जे आहेत ते ओव्हरलॅप नाही व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये बघा मेज आणि उर्द किंवा मूंग आपण बघितलं होतं कशामध्ये, पॅरलल क्रॉपिंग मध्ये. हे एक्झाम्पल आपण कुठे बघितलं होतं, पॅरलल क्रॉपिंग मध्ये. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं की पीक न्यूट्रिएंट डिमांड जी आहे उर्द किंवा मूंगची ती किती आहे, 30 to 35 days आफ्टर सोईंग. आणि व्हीटची किती, सॉरी मेजची किती, 50 days आफ्टर सोईंग. ठीक आहे, म्हणजे ह्या दोघांची जी पीक न्यूट्रिएंट डिमांड आहे, या दोघांना जी भूक लागते ती वेगवेगळ्या टायमिंगला लागते. असे क्रॉप आपल्याला यूज करायचे आहेत. असे क्रॉप यूज करायचे नाहीत की ज्यांना एक सोबत पीक न्यूट्रिएंट डिमांड असते ज्यांची. का तर जर एक सोबत पीक न्यूट्रिएंट डिमांड त्यांची आली तर त्यांना न्यूट्रिएंट कमी पडतील आणि त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होईल. कॉम्पिटिशन जर झाली तर आपली क्रॉप यील्ड कमी होईल. ठीक आहे, अजून काय गरज आहे इंटरक्रॉपिंग सक्सेसफुल होण्यासाठी, कॉम्पिटिशन फॉर लाईट शुड बी मिनिमम अमंग द कंपोनंट क्रॉप. ठीक आहे, लाईट साठी सुद्धा त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन नाही व्हायला पाहिजे. देन कॉम्प्लिमेंटॅरिटी शुड एक्झिस्ट बिटवीन कंपोनंट क्रॉप. कॉम्प्लिमेंटॅरिटी म्हणजे काय, समजून घ्यायची वृत्ती. म्हणजे कशी, कॉम्प्लिमेंटरी मीन्स एकाने दुसऱ्याला मदत करायची आणि दुसऱ्याने पहिल्याला मदत करायची, म्हणजे कॉम्प्लिमेंटरी. ठीक आहे, देन द डिफरन्सेस इन मॅच्युरिटी ऑफ कंपोनंट क्रॉप शुड बी ॲटलिस्ट 30 days. डिफरन्सेस इन मॅच्युरिटी ऑफ कंपोनंट क्रॉप म्हणजे एक क्रॉप जर 30 दिवसांनी, एक क्रॉप जर 120 दिवसांनी मॅच्युअर होणार असेल तर दुसरा क्रॉप 150 दिवसांनी मॅच्युअर व्हायला पाहिजे. दोन्ही एकाच टायमिंगला मॅच्युअर व्हायला नाही पाहिजे. ठीक आहे, एक क्रॉप समजा 120 दिवसानंतर मॅच्युअर होत असेल तर दुसरा क्रॉप ऍटलिस्ट 150 दिवसांनी मॅच्युअर व्हायला पाहिजे. दोन्ही क्रॉप एक वेळेस मॅच्युअर व्हायला नाही पाहिजेत. ठीक आहे, अगेन काय, कॉम्पिटिशन फॉर CO2, कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर शुड बी ऑल्सो मिनिमम अमंग द कंपोनंट क्रॉप. म्हणजे कुठल्याच प्रकारची कॉम्पिटिशन ह्यांच्यामध्ये नको आहे. लाईटसाठी कॉम्पिटिशन नको आहे, वॉटरसाठी नको आहे, CO2 साठी नको आहे. पीक न्यूट्रिएंट डिमांड सुद्धा त्यांची ओव्हरलॅप नाही व्हायला पाहिजे. या गरजा किंवा या रिक्वायरमेंट ज्यावेळेस फुलफिल्ड असतील त्यावेळेस आपली इंटरक्रॉपिंग जी आहे ती इंटरक्रॉपिंग आपली सक्सेसफुल असेल. ठीक आहे, दिस इज ऑल अबाउट इंटरक्रॉपिंग. नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघितली मिक्स्ड क्रॉपिंग. मिक्स्ड क्रॉपिंग आपण ऑलरेडी बघितलेली आहे की ग्रोइंग 2 or more crops on the same piece of land in a year without definite row arrangement of fixed ratio. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं की जनरली सोईंग जी आहे सीडची कशी असते, ब्रॉडकास्टिंग मेथडने असते आणि ड्रायलँड एरियामध्ये प्रॅक्टिस केली जातं. त्याचा मेन उद्देश असतो सबसिस्टन्स. ठीक आहे, देन इंटरक्रॉपिंग ही मिक्स्ड क्रॉपिंगची नवीन कन्सेप्ट आहे आणि मिक्स्ड क्रॉपिंगचा सगळ्यात पहिल्यांदा स्टडी ला फ्रिट्झेनी केला 1928 ला. मल्टिपल क्रॉपिंगचा थर्ड टाईप आहे. मल्टिपल क्रॉपिंगचा थर्ड टाईप आहे सिक्वेन्शियल क्रॉपिंग किंवा सिक्वेन्स क्रॉपिंग, ऑल्सो कॉल्ड एज नॉन ओव्हरलॅपिंग क्रॉपिंग. ऑल्सो कॉल्ड एज नॉन ओव्हरलॅपिंग क्रॉपिंग. ठीक आहे, सिक्वेन्स क्रॉपिंग किंवा सिक्वेन्शियल क्रॉपिंग ऑल्सो कॉल्ड एज नॉन ओव्हरलॅपिंग क्रॉपिंग. ठीक आहे, बघा, growing of 2 or more crops in a quick succession on the same piece of land in a farming year. Growing of 2 or more crops in a quick succession on the same piece of land in a year. इन अ फार्मिंग इयर म्हणजे काय करायचं, 2 किंवा 2 पेक्षा जास्त क्रॉप एकाच जमिनीच्या तुकड्यावरती ग्रो करायचे. ठीक आहे, इन अ क्विक सक्सेशन म्हणजे एकाची हार्वेस्टिंग झाल्या लगेच दुसऱ्याची सोईंग करायची. एकाची हार्वेस्टिंग, फर्स्ट क्रॉपची हार्वेस्टिंग झाल्या लगेच दुसऱ्याची सोईंग करायची. दुसऱ्याची हार्वेस्टिंग झाल्या लगेच तिसऱ्याची सोईंग करायची. तिसऱ्याची हार्वेस्टिंग झाल्या लगेच चौथ्याची सोईंग करायची. म्हणजे एकदम क्विक सक्सेशन मध्ये, जराही गॅप ठेवायचा नाही पहिल्या आणि दुसऱ्या क्रॉप मध्ये. ठीक आहे, पहिल्याची हार्वेस्टिंग झाल्या लगेच दुसऱ्याची सोईंग करायची म्हणजे क्विक सक्सेशन मध्ये क्रॉप लावायचा. ठीक आहे, सो बघा, सोईंग ऑफ सक्सेडिंग क्रॉप. ठीक आहे, म्हणजे पुढचा क्रॉप जो आपण घेणार आहोत. अँड हार्वेस्टिंग ऑफ प्रिसिडिंग क्रॉप मे बी डन सायमल्टेनियसली ऑर इन अ क्विक सक्सेशन. म्हणजे पहिल्या क्रॉपची हार्वेस्टिंग आणि पुढच्या क्रॉपची सोईंग ही एक सोबत झाली पाहिजे. ठीक आहे, पुढच्या क्रॉपची हार्वेस्टिंग आणि पहिल्या क्रॉपची हार्वेस्टिंग आणि पुढच्या क्रॉपची सोईंग ती एक सोबत झाली पाहिजे, क्विक सक्सेशन मध्ये झाली पाहिजे. म्हणजे या क्रॉपिंगला आपण म्हणतो सिक्वेन्स क्रॉपिंग. ठीक आहे, देन बघा एक्झाम्पल आहे जस्ट आफ्टर हार्वेस्टिंग ऑफ द मेजची हार्वेस्टिंग केल्या पोटॅटो इज सोन. लगेच आपण पोटॅटो लावला. अँड जस्ट आफ्टर डिगिंग ऑफ पोटॅटोची डिगिंग झाली की लगेच आपण चिली सोन केला. ठीक आहे, सो सिक्वेन्शियल क्रॉपिंग इज ऑल्सो कॉल्ड एज नॉन ओव्हरलॅपिंग क्रॉपिंग. नॉन ओव्हरलॅपिंग क्रॉपिंग का म्हणलं जातं, बिकॉज देर इज अ नो ओव्हरलॅप बिटवीन 2 or more क्रॉपिंग. म्हणजे याच्यामध्ये पहिल्या क्रॉप मध्ये दुसरा ओव्हरलॅप होतोय का, नाही.
एका क्रॉपची कम्प्लीट लाईफ सायकल कम्प्लीट झाल्यानंतरच आपण दुसरा क्रॉप लावतोय. एका क्रॉपचा पूर्ण लाईफ सायकल कम्प्लीट झाल्यानंतरच आपण दुसरा क्रॉप लावतोय. म्हणजे पहिल्या क्रॉपची हार्वेस्टिंग झाल्यावरच आपण दुसरा क्रॉप लावतोय. म्हणून या दोघांचे लाईफ सायकल ओव्हरलॅप होत आहेत का? नाही. या दोघांचे लाईफ सायकल ओव्हरलॅप होत आहेत का? नाही. सो दिस टाइप ऑफ क्रॉपिंग इज कॉल्ड एज नॉन ओव्हरलॅपिंग क्रॉपिंग. या प्रकारची क्रॉपिंग जी आहे तिला आपण काय म्हणतो? नॉन ओव्हरलॅपिंग क्रॉपिंग. ठीक आहे. का म्हणतो नॉन ओव्हरलॅपिंग क्रॉपिंग? दोघांचे लाईफ सायकल एकमेकांना ओव्हरलॅप करत नाहीत. एकाची हार्वेस्टिंग कंप्लीट झाल्यानंतर, पूर्ण लाईफ सायकल कंप्लीट झाल्यानंतरच आपण दुसऱ्या क्रॉपची सोईंग करतो. ठीक आहे. म्हणून सिक्वेन्शियल क्रॉपिंग इज ऑल्सो कॉल्ड एज नॉन ओव्हरलॅपिंग क्रॉपिंग. नेक्स्ट फोर्थ ह्याच्यामध्ये बघा अगेन रतुनिंग किंवा रतून क्रॉपिंग मे ऑल्सो क्लासिफाईड अंडर सिक्वेन्शियल क्रॉपिंग. रतुनिंग किंवा रतून क्रॉपिंग म्हणजे काय हो? रतुनिंगचं काही डेफिनेशन रिग्रोथ आफ्टर हार्वेस्ट. रिग्रोथ आफ्टर हार्वेस्ट म्हणजे हार्वेस्टिंग केल्यानंतर त्याच क्रॉप पासून अगेन नवीन क्रॉपची सोईंग करायची. म्हणजे थोडक्यात जर आपण बघायचं झालं तर शुगर केन. ठीक आहे. ऊसामध्ये आपण काय करतो? ऊसाची म्हणजे ऊसतोड झाल्यानंतर आपण काय करतो? त्याच ऊसाचे खोड बनवतो आपण आणि आहे तसं नवीन सोईंग करतो. ठीक आहे. म्हणजे त्याच क्रॉप पासून अगेन काय करायचं? नवीन क्रॉपची सोईंग करायची. म्हणजे काय? रतुनिंग म्हणतात त्याला. रिग्रोथ आफ्टर हार्वेस्ट म्हणजे हार्वेस्टिंग नंतर तोच क्रॉप काय करायचा? त्याची रिग्रोथ करायची. ठीक आहे. मग त्याचे बेस्ट एक्झाम्पल आहे शुगर केन. रतुनिंग जी आहे ती शुगर केन आणि नेपियर ग्रास मध्ये प्रॉमिनंटली यूज केली जाते. रतुनिंग जी आहे ती शुगर केन आणि नेपियर ग्रास या दोन क्रॉप मध्ये मोस्टली प्रॉमिनंटली यूज केली जाते. रतुनिंग म्हणजे काय? क्रॉपच्या त्या क्रॉप पासून अगेन पुढच्या सीझन साठी सोईंग करायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल शुगर केन जे आहे, शुगर केन आपण त्याची हार्वेस्टिंग केली आणि त्या शुगर केनच्या खोडवा बनवून आपण काय करतो? नवीन शुगर केन आपण लावतो. म्हणजे आपण काय करतो? रतुनिंग करतो. देन लास्ट इंटरक्रॉपिंगचा टाईप मल्टिपल क्रॉपिंगचा टाईप आहे रिले क्रॉपिंग. लास्ट मल्टिपल क्रॉपिंगचा टाईप आहे रिले क्रॉपिंग. आता दिस रिले क्रॉपिंग इज बेस्ड ऑन रिले रेस. ही जी रिले क्रॉपिंग आहे ती कशावर डिपेंड आहे? रिले रेस हा जो खेळ आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. रिले रेस मध्ये काय होतं बघा? If the concept has been derived from relay race in which 4 runners run in the field having flag in their hand. त्याच्यामध्ये 4 रनर असतात आणि त्यांच्या हातामध्ये झेंडा असतो. फ्लॅग असतो त्यांच्या हातामध्ये. ठीक आहे. The first runner passes on its flag to succeeding partner. पहिला रनर काय करतो? पळतो आणि पळत पळत जाऊन तो थकला की दुसऱ्या रनरला काय करतो? फ्लॅग देतो. दुसरा रनर काय करतो? पळत पळत जातो, तो थकला की थर्ड रनरला फ्लॅग देतो. आणि तिसरा रनर काय करतो? थकला की चौथ्या रनरला जाऊन फ्लॅग देतो. ठीक आहे. सेकंड टू थर्ड, थर्ड टू फोर्थ रनर. सो ह्याच्यावरून काय सांगायचं त्यांना? की ही जी रिले क्रॉपिंग आहे ती रिले क्रॉपिंग रिले रेस वरती रिले रेस वरती आधारित आहे किंवा रिले रेस सारखी वर्क करते. काय होतं बघा इथं? रिले क्रॉपिंग कॅन बी डिफाइंड एज growing 2 or more crops simultaneously during part of the life cycle of each. During the part of life cycle of each. म्हणजे पहिल्याच्या लाईफ सायकल मध्ये दुसऱ्या क्रॉपची लाईफ सायकल घुसते जाऊन. पहिल्याच्या लाईफ सायकल मध्ये दुसऱ्याची लाईफ सायकल घुसते जाऊन. म्हणजे काय होतं? पहिल्या क्रॉपची हार्वेस्टिंग कंप्लीट व्हायच्या अगोदरच दुसऱ्या क्रॉपची सोईंग आपण त्याच्यामध्ये करतो. म्हणजे रिले रेस सारखं करतो. पहिला इथे येऊन थांबला की लगेच दुसरा इथे चालू होतो, लगेच तिसरा इथे चालू होतो, लगेच चौथा चालू होतो. ठीक आहे. म्हणजेच काय? म्हणजेच पहिल्या क्रॉपची हार्वेस्टिंग व्हायच्या अगोदरच दुसऱ्या क्रॉपची सोईंग आपण त्याच क्रॉप मध्ये करतो, त्याच स्टँडिंग क्रॉप मध्ये करतो. म्हणजे काय होतंय? क्रॉप जे आहेत ते ओव्हरलॅप होत आहेत. क्रॉप जे आहेत ते ओव्हरलॅप होत आहेत. काय बघतोय आपण? बघा. फॉर एक्झाम्पल सक्सिडिंग क्रॉप्स प्लांटेड बिफोर हार्वेस्टिंग ऑफ प्रेसिडिंग क्रॉप. सक्सिडिंग क्रॉप म्हणजे पुढचा जो क्रॉप आहे तो आपण पहिला क्रॉप प्रेसिडिंग क्रॉप हार्वेस्ट करायच्या अगोदरच आपण तिथे लावतो. ठीक आहे. जनरली सेकंड क्रॉप इज प्लांटेड आफ्टर द फर्स्ट क्रॉप हॅज रिच्ड इट्स रिप्रोडक्टिव्ह स्टेज ऑफ ग्रोथ. दुसरा प्लॅट जो आहे, ठीक आहे, प्लांट जो आहे तो
कधी लावतो आपण? ज्यावेळेस पहिला क्रॉप त्याच्या रिप्रोडक्टिव्ह ग्रोथला जाऊन टेकतो. ठीक आहे. दुसरा क्रॉप कधी लावतो आपण? ज्यावेळेस पहिला क्रॉप त्याच्या रिप्रोडक्टिव्ह स्टेजला जाऊन टेकतो, बट बिफोर इट इज रेडी फॉर हार्वेस्ट. ठीक आहे. म्हणजे पहिला क्रॉप जो आहे तो आता रिप्रोडक्टिव्ह स्टेजला जाऊन पोहोचलेला आहे, मॅच्युअर झालेला आहे तो, पण अजून तो हार्वेस्टिंगला आलेला नाहीये. काय म्हणलं? तो रिप्रोडक्टिव्ह स्टेजला जाऊन पोहोचलेला आहे, पण अजून तो हार्वेस्टिंगसाठी मॅच्युअर झालेला नाहीये. अशा क्रॉपमध्ये काय करायचं? पुढचा क्रॉप जाऊन सोईंग करायची त्या क्रॉपची. पुढच्या क्रॉपची सोईंग करायची. या क्रॉपिंगला आपण म्हणतो रिले क्रॉपिंग. फॉर एक्झाम्पल बघा, पोटॅटो इज प्लांटेड बिफोर हार्वेस्टिंग ऑफ मेज. ठीक आहे. म्हणजे मेजची हार्वेस्टिंग करायच्या अगोदरच पोटॅटोची सोईंग करायची त्याच्यामध्ये. अँड रॅडिश इज सोन बिफोर हार्वेस्टिंग ऑफ पोटॅटो. आणि पोटॅटो हार्वेस्ट करायच्या अगोदरच रॅडिश जो आहे तो रॅडिशची सोईंग करायची. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतंय, दोन्हीचे जे लाईफ सायकल आहे ते लाईफ सायकल ओव्हरलॅप होत आहेत. सो रिले क्रॉपिंग इज कॉल्ड एज ओव्हरलॅपिंग क्रॉपिंग. रिले क्रॉपिंगलाच आपण काय म्हणतो? ओव्हरलॅपिंग क्रॉपिंग. म्हणजे का ओव्हरलॅपिंग क्रॉपिंग आपण म्हणतो? का तर पहिल्याच्या लाईफ सायकलमध्ये दुसऱ्या क्रॉप लाईफ सायकल जी आहे ती ओव्हरलॅप होते. म्हणजे पहिल्याची कंप्लीट व्हायच्या अगोदरच लगेच दुसरी चालू होते, म्हणजेच ओव्हरलॅप होते. सो रिले क्रॉपिंग इज ऑल्सो कॉल्ड एज ओव्हरलॅपिंग क्रॉपिंग. ह्याचे दोन टाईप आहेत. पायरा क्रॉपिंग बिहार आणि वेस्ट बंगालमध्ये प्रॅक्टिस केली जाते, आणि युटेरा क्रॉपिंग मध्य प्रदेशमध्ये प्रॅक्टिस केली जाते. लक्षात ठेवा. पायरा क्रॉपिंग बिहार आणि वेस्ट बंगालमध्ये प्रॅक्टिस केली जाते, आणि युटेरा क्रॉपिंग मध्य प्रदेशमध्ये प्रॅक्टिस केली जाते. ह्याच्यामध्ये बघा, क्रॉपिंग मे बी पायरा अँड युटेरा क्रॉपिंग मे बी एक्झाम्पल ऑफ रिले क्रॉपिंग. हे रिले क्रॉपिंगचे एक्झाम्पल असू शकतात. याच्यामध्ये काय केलं जातं बघा, पायरा और युटेरा क्रॉपिंग मीन्स सोइंग ऑफ लॅथरस और लेंटिल. लॅथरस किंवा लेंटिल जो आहे बिफोर हार्वेस्टिंग ऑफ राईस इन लोलँड एरिया. म्हणजे लोलँड एरियामध्ये राईसची हार्वेस्टिंग करायच्या अगोदर लॅथरस किंवा लेंटिल त्याच्यामध्ये लावायचा, म्हणजे पायरा किंवा युटेरा क्रॉपिंग. ठीक आहे. काय बघतोय आपण की लोलँड एरियामध्ये राईसची हार्वेस्टिंग करायच्या अगोदर लॅथरस किंवा लेंटिल लावणं म्हणजे पायरा किंवा युटेरा क्रॉपिंग. याच्यामध्ये काय बघा, प्लांटिंग ऑफ नर्सरी क्रॉप मे बी ऑल्सो एन एक्झाम्पल ऑफ रिले क्रॉपिंग. हे महत्वाचं ऑब्जेक्टिव्ह आहे बघा, की नर्सरी क्रॉप लावणं हे सुद्धा रिले क्रॉपिंग मध्ये येतं. का? नर्सरी क्रॉप मध्ये आधीच्या क्रॉपचे हार्वेस्टिंग व्हायच्या अगोदरच आपण दुसऱ्या क्रॉपची सोईंग करतो. ठीक आहे. सो नर्सरी क्रॉप सुद्धा कशामध्ये येतात? रिले क्रॉपिंग मध्ये येतात. अँड रिले क्रॉपिंग इज ऑल्सो कॉल्ड एज ओव्हरलॅपिंग क्रॉपिंग. तुम्हाला सांगितलं ओव्हरलॅपिंग क्रॉपिंग का म्हणलं जातं? बिकॉज पहिल्या क्रॉपच्या लाईफ सायकल मध्ये दुसरा क्रॉप जो आहे तो ओव्हरलॅप करतो. सो बघा, सोईंग ऑफ फर्स्ट क्रॉप अँड हार्वेस्टिंग ऑफ फर्स्ट क्रॉप. याच्या अगोदर सोईंग ऑफ सेकंड क्रॉप, म्हणजे हार्वेस्टिंगच्या अगोदर सेकंड क्रॉपची सोईंग केली जाते. देन हार्वेस्टिंग ऑफ सेकंड क्रॉप, त्याच्या अगोदरच थर्ड क्रॉपची सोईंग केली जाते. ठीक आहे. देन हार्वेस्टिंग ऑफ थर्ड क्रॉप, त्याच्या अगोदरच फोर्थ क्रॉपची जी आहे ती सोईंग केली जाते. म्हणजे काय होतंय, दोन क्रॉपचे लाईफ सायकल जे आहेत ते लाईफ सायकल ओव्हरलॅप होत आहेत. ठीक आहे. सो रिले क्रॉपिंग इज ऑल्सो कॉल्ड एज ओव्हरलॅपिंग क्रॉपिंग. हे काय होतं रिले क्रॉपिंग बद्दल. अशा पद्धतीने इथं 4 जे मल्टिपल क्रॉपिंगचे टाईप आहेत ते टाईप इथे कम्प्लीट होत आहेत. सो बघा, खालचा महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे. डॉक्टर शेअरसिंग बेन्स has suggested the following relay cropping pattern for northwest part of India. हा ऑब्जेक्टिव्ह आहे तसा विचारला जातो. ठीक आहे. डॉक्टर शेअरसिंग बेन्स जे होते ह्यांनी नॉर्थ वेस्ट पार्ट ऑफ इंडिया म्हणजे उत्तर पश्चिम भाग जो आहे त्याच्यामध्ये कोण कोण येतं? राजस्थान, पंजाब, हरियाणा. ठीक आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा असे भाग आहेत ते येतात. म्हणजे थोडक्यात वेस्टर्न थोडाफार पार्ट आणि ट्रान्सगॅंगेटिक प्लेन जे आहेत, ठीक आहे, हे भाग. ठीक आहे. यांच्यासाठी डॉक्टर शेरसिंग बेन्सने काय केलेलं आहे, तर खालचा जो रिले क्रॉपिंगचा पॅटर्न त्यांनी ठरवून दिलेला आहे हे विचारलं जातं. ठीक आहे. कोणता पॅटर्न डॉक्टर शेरसिंग बेन्स यांनी ठरवून दिला आणि कुठल्या रिजनसाठी दिला, तर नॉर्थ वेस्ट पार्टसाठी दिला. लक्षात ठेवा. तो कोणता आहे बघा, मूंग, मेज, पोटॅटो आणि व्हीट. MMPW. ठीक आहे. मूंग, मेज, पोटॅटो आणि व्हीट. मूंग, मेज, पोटॅटो आणि व्हीट हे लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे मल्टीस्टोरेड, मल्टीटायर्ड किंवा मल्टीलेवल क्रॉपिंग. मल्टीस्टोरेड, मल्टीटायर्ड किंवा मल्टीलेवल क्रॉपिंग हे सुद्धा आपण ऑलरेडी बघितलेलं आहे इंटरक्रॉपिंगच्या 3ऱ्या टाईप मध्ये. तरी पण बघा,
सिस्टम ऑफ क्रॉपिंग वेअर शॉर्ट ड्युरेशन क्विक ग्रोईंग फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स, म्हणजे शॉर्ट ड्युरेशन असणारे फ्रूट आणि व्हेजिटेबल आपण याच्यामध्ये वापरतो. फूड अँड फॉडर क्रॉप्स आर ग्रोन इन बिटवीन इंटरस्पेसेस ऑफ प्रिन्सिपल हॉर्टिकल्चरल क्रॉप्स अँड प्लांटेशन क्रॉप्स टू युटिलाइज लेसर पिरियड ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ प्रिन्सिपल क्रॉप्स. बघा काय सांगितलं की सिस्टम ऑफ क्रॉपिंग जिथं शॉर्ट ड्युरेशन क्विक ग्रोईंग फ्रूट म्हणजे कमी ड्युरेशन असणारे लगेच ग्रो होणारे फ्रूट आपण वापरतो. व्हेजिटेबल्स आपण वापरतो. फूड आणि फॉडर आपण ग्रो करतो कुठं इन इंटरस्पेसेस ऑफ प्रिन्सिपल हॉर्टिकल्चरल क्रॉप्स अँड प्लांटेशन क्रॉप्स, म्हणजे जे हॉर्टिकल्चरल क्रॉप आपण लावलेले आहेत किंवा जे प्लांटेशन क्रॉप आपण लावले आहेत फॉर एक्झाम्पल कोकोनट वगैरे, तर त्या दोघांच्या मध्ये जिथे जागा असते ना तिथं आपण फूड आणि फॉडर क्रॉप्स लावतो. कशासाठी? टू युटिलाइज लेसर पिरियड ऑफ ग्रोथ, म्हणजे कमीत कमी वेळ लेसर पिरियड अडॉप्ट करता यावी अँड डेव्हलपमेंट ऑफ प्रिन्सिपल क्रॉप्स, मेन क्रॉप डेव्हलप व्हावे. सच क्रॉपिंग इज युजफुल इन बोथ प्लेन्स अँड हिली एरियाज, म्हणजे जे सपाट प्रदेश आहे ठीक आहे तिथे पण ही क्रॉपिंग यूज केली जाते आणि हिली टेकड्यांच्या प्रदेशामध्ये सुद्धा ही जी क्रॉपिंग आहे ती क्रॉपिंग यूज केली जाते. इट युटिलाइजेस सोलार एनर्जी, ठीक आहे, सोलार एनर्जीचा वापर करते. सॉइल लेअरचा सुद्धा वापर करते इफेक्टिव्हली, ठीक आहे. सोलार एनर्जीचा का? तर आपण डिफरंट हाईट वाले क्रॉप इथे लावतो. आणि सॉइल लेअरचा का? बिकॉज इथं आपण डिफरंट रुटिंग पॅटर्न वाले क्रॉप आपण इथे लावतो, ठीक आहे. दी कॅनॉपी ओरिएंटेशन ऑफ कंपोनंट क्रॉप्स, कॅनॉपी ओरिएंटेशन म्हणजे त्यांच्यावरचे जे एरियल शूट्स वगैरे आहेत ते कॅनॉपी ओरिएंटेशन अँड लोकलायझेशन ऑफ रूट सिस्टीम ॲट डिफरंट झोन्स आर दी टूल्स ऑफ दिस सिस्टीम. कॅनॉपी ओरिएंटेशन म्हणजे काय की त्यांची हाईट जी आहे ती आपण वेगवेगळ्या हाईटची क्रॉप आपण लावतो, कुठंच ते एकमेकाला सडकत नाही, ठीक आहे, कुठंच ते एकमेकाला इंटरसेक्ट होत नाहीत ते. सो कॅनॉपी मॅनेजमेंट आणि लोकलायझेशन ऑफ रूट सिस्टीम, म्हणजे रूट सिस्टीम म्हणजे रूटची लेंथ सुद्धा वेगवेगळी आहे सगळ्यांची. तर हे दोन जी गोष्टी आहेत हे दोन गोष्टी या मल्टी टायर्ड क्रॉपिंग, मल्टी स्टोराइड क्रॉपिंग किंवा मल्टी लेवल क्रॉपिंगचे मेन टूल आहेत, मेन ऑब्जेक्टिव्ह आहेत, मेन टेक्निक आहेत, ठीक आहे. देन द प्रॅक्टिस ऑफ ग्रोईंग डिफरंट क्रॉप्स ऑफ वराईंग रूटिंग पॅटर्न अँड ड्युरेशन इज कॉल्ड मल्टी स्टोराइड क्रॉपिंग. काय सांगितलंय? द प्रॅक्टिस ऑफ ग्रोईंग डिफरंट क्रॉप्स ऑफ वराईंग रूटिंग पॅटर्न, म्हणजे वेगवेगळ्या रूटिंग पॅटर्न असणारे आणि ड्युरेशन असणारे, ठीक आहे, क्रॉप जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये ग्रो करतो. अशा क्रॉपिंगला आपण म्हणतो मल्टी स्टोराइड क्रॉपिंग. म्हणजे बघा डायग्राम काल बघितले आपण, तरी बघा पहिली जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की वेगवेगळे हाईट असणारे क्रॉप आपण लावलेले आहेत आणि दुसरी जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की वेगवेगळे सॉइलची लेंथ असणारे क्रॉप आपण इथे लावलेले आहेत. त्याच्यानंतर आपण काल ही पण इमेज बघितलेली की मध्ये जे रेक्टेंगल आहेत ते पायनॅपल लावलेले आहेत, देन साईडला कोकोनट लावलेलं आहे, ब्लॅक पेपर लावलेलं आहे आणि कॅकोआ लावलेलं आहे. म्हणजे वेगवेगळे हाईट असणारे आणि वेगवेगळे रुटिंग पॅटर्न असणारे क्रॉप आपण इथे लावलेले आहेत. सो नेक्स्ट बघा, द ऑब्जेक्टिव्ह टू युटिलाइज व्हर्टिकल स्पेस मोर इफेक्टिव्हली. या क्रॉपिंगचा उद्देश काय आहे की व्हर्टिकल स्पेस जो आहे तो चांगल्या पद्धतीने वापरता यावा. अँड इट इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ ॲनिडेशन इन स्पेस. जस्ट हे लक्षात ठेवा, तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये ॲनिडेशन म्हणजे काय कळून जाईल. जस्ट काय लक्षात ठेवणार, मल्टी स्टोराइड क्रॉपिंग म्हणजे काय, ॲनिडेशन इन स्पेस आहे. ॲनिडेशन म्हणजे एकत्र ग्रो होण्याची कॅपॅसिटी किंवा एकजूटपणा क्रॉपचा. ॲनिडेशन म्हणजे काय, क्रॉपचा एकजूटपणा, ठीक आहे. म्हणजे काय हो, ॲनिडेशन इन स्पेस म्हणजे काय, तर हे सगळे क्रॉप एकमेकांसोबत स्पेस ॲनिडेशन मध्ये राहतात, म्हणजे ते जागेमध्ये एकमेकांसोबत म्हणजे जागेचा विचार करून एकमेकांसोबत एकत्र राहतात ते, ठीक आहे, म्हणजे कॉम्पिटिशन करत नाही. ते आपण डिटेलमध्ये बघूया ॲनिडेशन इन स्पेस काय पुढच्या लेक्चरमध्ये. याच्यामध्ये बघा कोकोनट जी आहे ती 10 मीटर हाईट आहे आणि ह्याचे यील्ड जे आपल्याला किती भेटते 175 पाम्स पर हेक्टर आणि ह्याचं रूटिंग लेंथ आहे 100 सेंटीमीटर. ब्लॅक पेपरची हाईट आहे 6 ते 8 मीटर. कॅकोआची आहे 3 मीटर हाईट, 200 सेंटीमीटर रूटिंग पॅटर्न आणि 600 प्लांट पर हेक्टर आपल्याला भेटतात. आणि पायनॅपलची 1 मीटर हाईट, 40 सेंटीमीटर रूटिंग पॅटर्न आणि 3500 पर हेक्टर पायनॅपल आपल्याला भेटतात, ठीक आहे. सो हे काय होतं, मल्टी स्टोराइड क्रॉपिंग. आता सेकंड लास्ट पॉइंट आहे चॉईस ऑफ क्रॉप्स फॉर मल्टिपल इंटेन्सिव्ह क्रॉपिंग. मल्टिपल म्हणजे मल्टिपल क्रॉपिंग, इंटेन्सिव्ह म्हणजे ह्या क्रॉपिंगमध्ये आपण इनपुट जास्त यूज करत असतो. सो तुम्ही क्रॉप कशी चूज करणार, ठीक आहे. तुम्हाला आता कळाले की इंटरक्रॉपिंग कशी असते, इंटरक्रॉपिंगचे 4 टाईप कसे असतात, मिक्स्ड क्रॉपिंग कळाली तुम्हाला, सिक्वेन्शियल क्रॉपिंग कळाली आणि रिले क्रॉपिंग सुद्धा तुम्हाला कळाली. पण आता ह्याच्यामध्ये लावायचे कोणते क्रॉप हे कसं कळणार तुम्हाला, लावायचे कोणते क्रॉप हे कसं कळणार, तर बघा चॉईस ऑफ क्रॉप कशी ठरवणार आपण.
तर द क्रॉप शुड बी अरेंज इन सच अ वे दॅट, असे अरेंज करायला पाहिजे. ॲलोपॅथिक इफेक्ट, ॲलोपॅथिक इफेक्ट सुद्धा पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. ॲलोपॅथिक इफेक्ट म्हणजे काय? दी हार्मफुल इफेक्ट ऑफ वन क्रॉप टू अनदर क्रॉप. एका क्रॉपचा हार्मफुल इफेक्ट दुसऱ्या क्रॉपला. म्हणजे एक क्रॉप काय करतो, ॲल्लो केमिकल सिक्रेट करतो, म्हणजे पॉयझनस केमिकल जो आहे तो सिक्रेट करतो, आणि तो पॉयझनस केमिकल काय करतो, दुसऱ्या क्रॉपची ग्रोथ जी आहे ती ग्रोथ इनहिबिट करतो. ॲलोपॅथिक इफेक्ट म्हणजे काय? द सिक्रेशन ऑफ पॉयझनस केमिकल, ठीक आहे, विच विल अफेक्ट दी ग्रोथ ऑफ अनदर क्रॉप. एक क्रॉप काय करतो, पॉयझनस लिक्विड जो आहे किंवा केमिकल सिक्रेट करतो, आणि त्याच्यामुळं दुसऱ्या क्रॉपच्या ग्रोथवरती परिणाम होतो. सो काय म्हणलेलं आहे, क्रॉप असे अरेंज करायला पाहिजे की दॅट ॲलोपॅथिक इफेक्ट टेम्पररी इमोबिलायझेशन ऑफ न्यूट्रिएंट, म्हणजे तात्पुरते न्यूट्रिएंट इमोबाईल होणे, म्हणजे सॉर्गम इफेक्ट, म्हणजे सॉर्गम इफेक्ट. तो सुद्धा पुढच्या टॉपिकमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. सॉर्गम इफेक्ट म्हणजे काय? सॉर्गम किंवा सॉर्गम सारखे जे सिरियल असतात त्यांचा सीएन रेशो जो आहे तो वाईड असतो. सीएन रेशो जो आहे तो वाईड असतो, म्हणजे मोठा असतो. सीएन रेशो वाईड असल्यामुळे काय होतं की क्रॉप रेसिड्यू जे आहेत ते डिकम्पोज व्हायला वेळ घेतात. डिकम्पोज व्हायला वेळ घेतात, आणि ते डिकम्पोज होईपर्यंत ते काय करतात, तर सॉइल मधला जो नायट्रोजन आहे तो नायट्रोजन इमोबाईल करतात, म्हणजे त्या नायट्रोजनला कोमामध्ये घालवतात. म्हणजे तात्पुरता तो नायट्रोजन सॉइलमध्ये प्रेझेंट असून सुद्धा त्याला ऍबसेंट बनवतात ते, ठीक आहे, त्याला इमोबाईल बनवतात. या इफेक्टला आपण म्हणतो सॉर्गम इफेक्ट, म्हणजे तात्पुरतं इमोबिलायझेशन ऑफ न्यूट्रिएंट. सो हे जो सॉर्गम इफेक्ट आहे तो कव्हर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, एकतर पुढच्या क्रॉपच्या सोईंगसाठी थांबावं लागतं, नसेल तर 25% एक्स्ट्रा नायट्रोजन आपल्याला अप्लाय करावा लागतो. जोपर्यंत नायट्रोजन मोबाईल होत नाही, मिनरलाइज होत नाही, तोपर्यंत तो 25% नायट्रोजन आपले क्रॉप यूज करतील, आणि ज्यावेळेस तो कोमामधून बाहेर आला नायट्रोजन, त्यावेळेस काय करतील, तो नायट्रोजन यूज करतील. दिस इज टेम्पररी इमोबिलायझेशन ऑफ न्यूट्रिएंट्स. Then depletion of nutrients from the same layer of soil do not occur. Depletion of nutrients. आता डिप्लेशन ऑफ न्यूट्रिएंट फ्रॉम द सेम लेअर म्हणजे हा आहे कॉटन इफेक्ट. हा आहे कॉटन इफेक्ट, ठीक आहे. ॲलोपॅथिक इफेक्ट, सॉर्गम इफेक्ट आणि कॉटन इफेक्ट. कॉटन इफेक्ट मध्ये काय की कॉटन इफेक्ट म्हणजे काय की एकदा जर आपण डीप रुटेड क्रॉपिंग सिस्टीम, डीप रुटेड क्रॉप जर आपण सो केला, तर पुढच्या वेळेस शॅलो रुटेड क्रॉप आपण सो करायला पाहिजे, ठीक आहे. का तर डीप रुटेड क्रॉपने एकदम डीप मध्ये जाऊन सगळे न्यूट्रिएंट खाल्लेले असतात, आणि जर तुम्ही पुढच्या सीझन मध्ये पण डीप रुटेड क्रॉप जर लावला, तर ते डीप रुटेड क्रॉप काय कर, त्या डीप रुटेड क्रॉपला न्यूट्रिएंट अवेलेबल होणार नाहीत, का तर ऑलरेडी डीप रुटेड क्रॉपने न्यूट्रिएंट खाल्लेले आहेत. तर तुम्हाला कोणता क्रॉप ग्रो करायला पाहिजे, शॅलो रुटेड क्रॉप आपण ग्रो करायला पाहिजे. का तर डीप रुटेड क्रॉपनी खाली खाली जाऊन जे न्यूट्रिएंट खाल्ले ते संपले, पण वर राहिलेले न्यूट्रिएंट शिल्लक आहेत, तर ते न्यूट्रिएंट आपल्या शॅलो क्रॉपला भेटते, ठीक आहे. सो दिस इज कॉटन इफेक्ट. देन लेग्युम्स हॅव अ डेफिनेट प्लेस इन एनी क्रॉपिंग सिस्टीम. कुठल्याही क्रॉपिंग सिस्टीम मध्ये लेग्युम हे असतातच असतात, का तर लेग्युम हे आपल्याला बेनिफिशियल आहेत, खूप बेनिफिशियल आहेत. 25% नायट्रोजन आपलं सेव्ह करतात लेग्युम, आणि लेग्युम जे आहेत ती इनऑर्गॅनिक फॉस्फरस जो आहे तो त्या इनऑर्गॅनिक फॉस्फरसला ऑर्गॅनिक फॉस्फरस मध्ये कन्वर्ट करतात, ठीक आहे. का ते प्रत्येक क्रॉपिंग सिस्टीम मध्ये असतात, बिकॉज ऑफ दिअर लिमिटेड डिमांड ऑन रिसोर्सेस लाईक वॉटर, न्यूट्रिएंट्स, लाईट. म्हणजे त्यांना वॉटर, न्यूट्रिएंट आणि लाईट जे आहे ते कमी लागतं, ठीक. अँड देअर अडॅप्टेबिलिटी टू व्हरायंग एन्व्हायरमेंटल कंडिशन. आणि लेग्युम जे आहेत ते कोणत्याही एन्व्हायरमेंटल कंडिशनला अडॉप्ट होऊ शकतात. अँड कॅपॅसिटी टू फिक्स ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इन रूट नोड्यूल्स. आणि हे जे लेग्युम जे आहे ते त्यांच्या रूट नोड्यूलमध्ये, रूट नोड्यूल म्हणजे काय तर त्यांच्या मुळांवरती जे छोट्या छोट्या गाठी असतात ते गाठी म्हणजे रूट नोड्यूल, आणि ते काय करू शकतात, या रूट नोड्यूलमध्ये नायट्रोजन जो आहे तो नायट्रोजन फिक्स करू शकतात. देन व्हेजिटेबल्स डिझर्व दिअर ड्यू प्लेसेस इन इंटेन्सिव्ह क्रॉपिंग. व्हेजिटेबलला सुद्धा जागा आहे या क्रॉपिंग सिस्टममध्ये. का बिकॉज ऑफ हाय कॅश अँड न्यूट्रिशनल व्हॅल्यू. हाय कॅश आणि न्यूट्रिशनल व्हॅल्यू. देन मोस्ट व्हेजिटेबल्स कॅन बी रेज्ड एज सीडलिंग अँड प्लांटेड. मोस्टली व्हेजिटेबल जे आहेत आपण सीडलिंग म्हणून ग्रो करू शकतो आणि ते आपण प्लांट करू शकतो. दस रिड्युसिंग मेन फील्ड ड्युरेशन. मेन फील्ड ड्युरेशन कमी होते आणि कॉम्पिटिशन विथ असोसिएटेड क्रॉप जे आहे ती सुद्धा कमी होते. सो हे काय होतं, चॉईस ऑफ क्रॉप्स फॉर मल्टिपल क्रॉपिंग सिस्टीम. म्हणजे क्रॉप कसे चूज करायचे, ठीक आहे. अजून आहे बघा, दे कॅन बी ग्रोन इन इंटरस्पेसेस इन ऑर्चर्ड्स किंवा प्लांटेशन. हे जे इंटरक्रॉप जे आहेत ते आपण ऑर्चर्डमध्ये किंवा प्लांटेशन क्रॉपमध्ये आपण काय करू शकतो, जिथे जागा शिल्लक आहे ना तिथे आपण लावू शकतो व्हेजिटेबल्स. म्हणून त्यांना कुठल्याही क्रॉपिंग सिस्टममध्ये इन्क्लूड केलं जातं, ठीक आहे. आणि
लास्ट आहे दे कॅन बी इंटर ऑर रिले क्रॉप इन सिरियल बेस्ड क्रॉप्स. सिरियल मध्ये आपण त्यांना इंटरक्रॉप किंवा रिले क्रॉप म्हणून आपण काय करू शकतो, वापरू शकतो. आणि लास्ट आहे शॉर्ट ड्युरेशन फोटो पिरियड इनसेन्सिटिव्ह जिनोटाइप्स आर बेस्ट सुटेड फॉर इंटेन्सिव्ह क्रॉपिंग सिस्टीम. शॉर्ट ड्युरेशन असायला पाहिजेत, फोटो पिरियड म्हणजे लाईट म्हणजे काय म्हणतो आपण लॉंग डे शॉर्ट डे असा परिणाम नसायला पाहिजे क्रॉपवरती, जेणेकरून ते कधीही ग्रो करता येतील. ठीक आहे. सो हे काय चॉईस ऑफ क्रॉप्स फॉर मल्टिपल इंटेन्सिव्ह क्रॉपिंग, म्हणजे इंटेन्सिव्ह क्रॉपिंग इंटरक्रॉपिंग करण्यासाठी कोणते क्रॉप कशी चूज करणार आपण. आणि लास्ट 2 कन्सेप्ट आहेत बघा. न्यू एडिशन मध्ये अजून ह्याच्यामध्ये 3 कन्सेप्ट दिलेले आहेत ह्या एरोपॉनिक्सच्या खाली. कोणत्या तर आय थिंक सो लिसा फार्मिंग एक आहे, देन SRI मेथड एक आहे, आणि अजून एक हायड्रोपॉनिकची कन्सेप्ट दिलेली आहे. तर ती आपण त्या कन्सेप्ट आपण शेवटी जे राहिलंय ना नवीन एडिशन मधलं ते आपण शेवटी आपण घेऊयात. तर आता बघा सेकंड लास्ट कन्सेप्ट आहे टेरा फार्मिंग किंवा फॉर्मिंग. टेरा फार्मिंग किंवा फार्मिंग. टेरा फार्मिंग किंवा फार्मिंग मध्ये आपण काय करतो की जसं मार्सवरती मंगळावरती जसं वातावरण आहे ना तसं सेम वातावरण आपण आपल्या पृथ्वीवरती तयार करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. मार्सवरती मंगळावरती जसं वातावरण आहे तसं सेम एन्व्हायरमेंट आपण काय करतो पृथ्वीवरती तयार करतो आणि तिथे क्रॉप लावतो आपण. बघा टू डेव्हलप मार्स अकॉर्डिंग टू अर्थ एन्व्हायरमेंट इज कॉल्ड एज टेरा फार्मिंग. काय करायचं मार्स डेव्हलप करायचा अकॉर्डिंग टू अर्थ एन्व्हायरमेंट, म्हणजे पृथ्वीच्या एन्व्हायरमेंटनुसार काय करायचं मंगळाचं वातावरण तयार करायचं. At present, bacteria and plants are being developed by creating environmental conditions of Mars on the Earth. ठीक आहे. म्हणजे पृथ्वीवरती मंगळाचं वातावरण तयार करून सध्या आपण काय करतोय बॅक्टेरिया आणि प्लांट जे आहेत ते आपण डेव्हलप करत आहोत. अँड लास्ट कन्सेप्ट आहे एरोपॉनिक्स. लास्ट कन्सेप्ट आहे एरोपॉनिक्स. याच्यामध्ये नावातच आहे एरोपॉनिक्स. ठीक आहे. बघा in such technique plants are grown without soil in aerated moist atmosphere with the help of small quantity of water. या कन्सेप्ट मध्ये आपण काय करतो की विदाउट सॉइल आपण क्रॉप काय करतो ग्रो करतो लॅबोरेटरीमध्ये. काय करतो आपण तर विदाउट सॉइल आपण क्रॉप ग्रो करतो एरेटेड मॉइस्ट ऍटमॉस्फिअर मध्ये, आणि वॉटर सुद्धा जे आहे ते वॉटर सुद्धा कमी प्रमाणामध्ये कमी क्वांटिटीमध्ये आपण याच्यामध्ये यूज करतो. देन बघा याचं अॅनिमेशन बघून घ्या. थ्रू दिस टेक्निक एनी प्लांट कॅन बी ग्रोन ॲट एनी टाइम. म्हणजे या एरोपॉनिक्स टेक्निकने कुठलाही क्रॉप आपण कधीही ग्रो करू शकतो. ठीक आहे. सच सिन्स प्लांट्स आर ग्रोन इन क्लीन अँड कंट्रोल ॲटमॉस्फिअर, म्हणजे हे जे प्लांट आहेत ते क्लीन आणि कंट्रोल ॲटमॉस्फिअर मध्ये आपण ग्रो करत असतो म्हणजे लॅबोरेटरीमध्ये. सो देर इज नो चान्स ऑफ स्प्रेड ऑफ इन्सेक्ट अँड पेस्ट डिसीजेस. स्वच्छता असल्यामुळे आणि कंट्रोल ॲटमॉस्फिअर असल्यामुळे इन्सेक्ट पेस्ट डिसीजेस काय म्हणतो स्प्रेड होण्याचे चान्सेस नाही आहे इथं. म्हणून इथं काय होतं बघा हे पर्सेंटेज लक्षात ठेवा, ही विचारली जाते. 98% वॉटर जे आहे आपलं सेव्ह होतं एरोपॉनिक्स मध्ये, 60% केमिकल फर्टिलायझर आपले सेव्ह होतात, अँड 100% पेस्टिसाइड सेव्ह होतात. का तर पेस्ट डिसीजेसच येत नाही तर पेस्टिसाइडचा युजच नाही होणार. सो 100% पेस्टिसाइड आपले सेव्ह होतात. या तिन्ही पर्सेंटेज विचारलं जातात, तिन्ही पर्सेंटेज लक्षात ठेवा. ठीक आहे. This technique was came into existence when American Space Agency NASA in 1997 had tried to grow pods of beans in Mir space station of Russia. ठीक आहे. ही टेक्निक कधी आली एरोपॉनिक्सची टेक्निक ज्यावेळेस अमेरिकन स्पेस एजन्सी जी आहे नासा हिने 1997 मध्ये पॉड जे आहेत बीनचे जे पॉड आहेत म्हणजे पॉड्स ऑफ बीन जे आहेत ते मीर स्पेस स्टेशन रशियाचं जो आहे तिथं ग्रो केले. ठीक आहे. त्यावेळेसची कन्सेप्ट जी आहे ती 1997 ला डेव्हलप झालेले आहे. हिअर सीड्स ऑर प्रोपोग्युल्स आर हँग्ड इन द एअर. सीड किंवा जे प्रोपोग्युल आहेत ते काय केले जातात हवेमध्ये लटकवले जातात. अँड इट्स रूट्स आर ग्रोन इन कंट्रोल्ड एरेटेड ॲटमॉस्फिअर. त्याचे जे मुळं आहेत ते कंट्रोल्ड एरेटेड ॲटमॉस्फिअर मध्ये ग्रो केले जातात. व्हेअर रूट्स आर केप्ट ऑलवेज मॉइस्ट विथ न्यूट्रिएंट रिच स्प्रे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय केलं रूट जे आहे ते वारंवार काय केलं जातं फ्रिक्वेंटली न्यूट्रिएंट एअर स्प्रेने आपण भिजवत असतो. ठीक आहे. याचं अॅनिमेशन तुम्हाला मी सेंड करेन, अॅनिमेशन तेवढं बघून घ्या. आणि ह्याच्यामध्ये अजून 3 कन्सेप्ट आहेत नवीन एडिशन मध्ये, त्या आपण नेक्स्ट टाइम आपण बघूयात. सो इथं आपला सेकंड टॉपिक संपतोय क्रॉपिंग सिस्टीम अँड पॅटर्न. सेकंड टॉपिक आपला संपतोय क्रॉपिंग सिस्टीम अँड पॅटर्न. याच्यामध्ये आपण काय बघितलं पहिलं आपण बघितलं शिफ्टिंग कल्टिवेशन, क्रॉप रोटेशन आपण बघितली, त्याच्यानंतर आपण सस्टेनेबल ॲग्रिकल्चर आपण बघितलं, क्रॉपिंग सिस्टीम आपण बघितलं त्याच्यामध्ये मॉडर्न आणि ट्रेडिशनल दोन्ही. मॉडर्नचे 3 पिलर जिनोटाइप, जॉमेट्री अँड मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस. देन
आपण बघितलं क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे काय, इयरली सिक्वेन्स. क्रॉपिंग सिस्टीम म्हणजे काय, क्रॉपिंग पॅटर्न प्लस इट्स मॅनेजमेंट. फार्मिंग सिस्टीम म्हणजे काय, कॉम्बिनेशन ऑफ टू एंटरप्राइजेस फॉर combination of two or more farm enterprises for higher net returns and ecological mental balance. Then mixed cropping आपण बघितली, mixed farming आपण बघितली, combination of farm enterprises for subsistence. Then sole cropping solid pending बघितली, cropping scheme the plan according to which. मोनोकल्चर आपण बघितलं, क्रॉपिंग इंटेन्सिटी आपण बघितली, टाइप्स ऑफ क्रॉपिंग सिस्टम बघितले, त्याच्यामध्ये मोनोक्रॉपिंग, मल्टिपल क्रॉपिंग. मोनोक्रॉपिंगची CI जी आहे ती क्रॉपिंग इंटेन्सिटी जी आहे ती ऑलवेज 100% असते. मल्टिपल क्रॉपिंग मध्ये मल्टिपल क्रॉपिंगचे 4 टाईप, त्याच्यामध्ये इंटरक्रॉपिंग, मिक्स्ड क्रॉपिंग, सिक्वेन्शियल क्रॉपिंग, रिले क्रॉपिंग. इंटरक्रॉपिंग मध्ये 4 टाईप, पॅरलल क्रॉपिंग, कॅम्पेनियन क्रॉपिंग, मल्टीस्टोरर क्रॉपिंग, सिनर्जेटिक क्रॉपिंग. सिनर्जेटिकचे 2 टाईप, ॲडिटिव्ह सिरीज, रिप्लेसमेंट सिरीज. ठीक आहे, हे आपण बघितलं. देन ॲडिटिव्ह सिरीज, रिप्लेसमेंट सिरीज आपण बघितलं. देन सक्सेसफुल इंटरक्रॉपिंग होण्यासाठी काय गरजा आहेत त्या आपण बघितल्या. देन मिक्स्ड क्रॉपिंग आपण बघितली, त्याच्यानंतर सिक्वेन्शियल क्रॉपिंग, रिले क्रॉपिंग आपण बघितली, मल्टीस्टोरर, मल्टीटायर, मल्टीलेवल क्रॉपिंग आपण बघितली. देन चॉईस ऑफ क्रॉप्स फॉर मल्टिपल क्रॉपिंग सिस्टीम आपण बघितली. आणि लास्ट टेरा फार्मिंग आणि एरोपॉनिक्स आपण बघितलं. ठीक आहे, दिस इज ऑल अबाउट सेकंड टॉपिक, क्रॉपिंग सिस्टीम अँड क्रॉपिंग पॅटर्न. अशा पद्धतीने व्हॉल्यूम 1 चे 2 क्रॉप आणि व्हॉल्यूम 1 चे 2 टॉपिक आणि व्हॉल्यूम 2 चे 2 टॉपिक आपले कंप्लीट झालेले आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये काय अडचण आहे.